नमस्कार. रोज-रोजच्या भाजीपोळीला जर तुम्ही कंटाळला असाल, तर ही रेसिपी आज मी तुमच्यासाठीच घेऊन आली आहे असं समजा. तर आज मी बनवणार आहे नूडल्स. एकदम सुंदर आणि घरच्या घरीही बाहेर जसे बनतात तसे मस्त असे जर तुम्हाला नूडल्स खायचे असतील, तर हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही नक्की पूर्ण बघा. सगळ्यात आधी मी एक कढई घेतली, त्यामध्ये पाणी गरम केलं आणि त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये 1 पॅकेट जे आहे नूडल्स मी ॲड केले आणि ॲड केल्यानंतर ते मी 80% कुक केले. त्याला थोडा कलर यायला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये रेड कलर जो आहे, फूड कलर जो मिळतो, तो थोडा ॲड केला होता. म्हणजे थोडंसं रेडिश कलर जो आहे हा याला मिळेल यासाठी. आणि त्यानंतर हे 80% जेव्हा कुक झाले, त्यानंतर मी एका गाळणीमध्ये ते काढून घेतले. जर ते आपण गरम पाण्यात ठेवले तर ते ओव्हर कुक होऊ शकतात यासाठी. त्यानंतर मी छान भाज्या चिरून घेतल्या. त्यामध्ये मी शिमला मिरची घेतली होती, पत्ताकोबी घेतली होती. त्यानंतर कांदा चिरून घेतला आणि कांद्याची पात असते त्याचे सुद्धा छोटे-छोटे कांदे जे आहे ते मी थोडे चिरून घेतले होते आणि हिरवी मिरची घेतली होती. आता तेल जे आहे आपल्याला एका कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे. कांदा गोल्डन ब्राउन झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर सुद्धा कट करून टाकू शकता. माझ्याकडे फक्त पत्ताकोबी आणि शिमला मिरची होती म्हणून मी ते ॲड केलं. आता हे जे आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये. व्हेजिटेबल्स जे आहे ॲड झाल्यानंतर थोड्याच वेळाने आपल्याला त्याच्यामध्ये सगळे स्पाइसेस जे आहेत आपल्याला जे वाटतात ते सगळे स्पाइसेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर आपलं जे व्हेजिटेबल्स आहे ते छानपैकी मस्त सॉटे झाले तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये ग्रीन चिली पावडर ग्रीन चिली पेस्ट टाकली, पावडर नाही टाकली ग्रीन ग्रीन चिली पेस्ट टाकली आहे. त्यानंतर कुठलाही चायनीज पदार्थ जो आहे त्याची जर टेस्ट कशाने येत असेल, तर ती म्हणजे आलं लसूणची पेस्ट. म्हणून ती सुद्धा आठवणीने टाकायची आहे. त्यानंतर आपण रेड चिली पेस्ट घेतली आहे आणि ती सुद्धा आपण व्यवस्थित त्या व्हेजिटेबल्समध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता माझ्याकडे सोया सॉस नव्हता म्हणून मी काय केलं, एक नूडल्स बनवण्यासाठी एक मसाला मिळतो. तो मसाला मी घेतला होता आणि तोच मसाला मी आज यामध्ये ॲड करणार आहे. आता हे जे आपलं व्हेजिटेबल्सचं मिश्रण आहे, त्यामध्ये मी नूडल्स जे आहे हे ॲड करून घेतले आणि त्यानंतर मग मी हे जे आहे हे सगळं मिक्स करून घेतलं. थोडे-थोडे करून ॲड करायचे. म्हणजे आपल्याला मिक्स करायला जास्त प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही. भाज्या पूर्ण नूडल्समध्ये छान मिक्स होत नाही. म्हणून थोडं-थोडं करून जे आहे हे तुम्ही त्यामध्ये ॲड करा. तर सगळ्या भाज्या ज्या आहे ह्या पूर्ण नूडल्समध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आणि मग त्यानंतर मी याच्यामध्ये मस्त असा तो चिंग्सचा किंवा कुठल्याही कंपनीचा तुम्ही नूडल्सचा एक मसाला येतो. तो मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग हे जे मिश्रण आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ तुम्ही छान त्याला गॅसवर राहू द्या, मिक्स करा. तर आणि त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्या. तर हे बघा मी एक बॅच आधी टाकली होती नूडल्सची आणि त्यानंतर अर्धी बॅच जी आहे ही मी टाकते आहे. आता याने काय होईल, की दोन्ही जे बॅच मी ॲड केल्या नूडल्सच्या त्याच्यामध्ये आपले जे व्हेजिटेबल्स आहे हे छानपैकी मिक्स होतील आणि त्याची जी टेस्ट आहे ही आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये लागेल. तर यासाठी थोडं-थोडं करून आपण नूडल्स त्यामध्ये टाकायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता हे बघा इथे मी ह्या स्टेजला याच्यामध्ये तो मसाला ॲड केला आहे आणि हा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे मसाला जो आहे हा सगळीकडे लागेल आणि प्रत्येक बाईटमध्ये त्याची टेस्ट आपल्याला मिळेल. यामध्ये थोडंसं मी मीठही टाकलं होतं चवीप्रमाणे. तर मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपले जे नूडल्स आहे हे तयार आहेत. थोडे थंड झाल्यावर खा, टेस्ट अजून छान येईल. इतके सुंदर झाले होते. तुम्ही हे नूडल्स नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.